ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ सोहळ्यावरून या दोन पक्षात जोरदार जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हा सोहळा आयोजित करत असताना भाजप आमदार संजय केळकर यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची ही रीत म्हणजे मोह में मोदी और ठाण्यात भाजपा बेनाम या शब्दात केळकर यांनी टीकास्त्र सोडले। ठाणे महापालिका हद्दीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टीएमटी सेवेत सवलत देण्याची माझी अनेक वर्षांची मागणी होती। ही मागणी आज पूर्ण होत असल्यानं त्याचं मी स्वागत करतो असं आमदार केळकर म्हणाले। मात्र या कार्यक्रमापासून भाजपाला दूर ठेवण्यात आले का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यात हे नवीन नाही। शिवसेना अखंड होती तेव्हापासून 25-30 वर्ष आम्ही या पक्षासोबत ठाणे जिल्ह्यात काम केले आणि आताही विभक्त शिवसेनेच्या एका गटासोबत आम्ही काम करतोय। त्यामुळे शिवसेनेच्या या वागणुकीची आम्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांना सवयच आहे। एकतर्फी निर्णय धोरण आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलवायचं नाही, ही शिवसेनेची जुनी रीत राहिली आहे अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। कुठेही नाव आम्हाला दिसलं नाही, कुठलाही कार्यकर्ता आम्हाला त्या ठिकाणी उत्सुक दिसत नाही। काय वाटतं? हा निर्णय जो आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे। गेली 5 वर्ष मी आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने मागणीच करत होतो की आमच्या महिलांना देखील आपण सूट द्यावी। महाराष्ट्र शासनाने जशी दिली आहे, आता ती दिली आहे तशी या ठिकाणी TMTने देखील द्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा द्यावी। त्यांना जे पासेस आहेत ते चांगल्या पद्धतीने कसे मिळतील, तत्परतेने कसे मिळतील हे देखील करावं आणि त्याच्यामुळे या निर्णयाचं तर मी स्वागत करतो, कारण त्याचा मागणीचा पण पाठपुरावा आम्ही करत होतो। पण त्याचबरोबर आपण जे विचारलं आहे की भारतीय जनता पार्टीचं तिथले सदस्य दिसत नाही आहे, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे नवीन नाही। आम्ही अखंड शिवसेनेच्या बरोबर पण 25-30 वर्ष या ठाणे जिल्ह्यात आहोत आणि आताही विभक्त झाल्यानंतर देखील आम्ही एका शिवसेनेच्या बरोबर आहोत आणि याची सवय झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना की अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय, एकतर्फी धोरण, एकतर्फी कोणाला बोलवायचं नाही। परंतु खरं सांगायचं झालं तर खरं म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नव्हतो, परंतु सहनशक्तीला पण काही मर्यादा असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने डावलण्याचं, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचं म्हणजे असं झालं ना की मुंह में मोदी जी का नाम और थाना में भारतीय जनता पार्टी बेनाम, भारतीय जनता पार्टी का कहा नाम ही नहीं चाहिए, अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर हे भारतीय जनता पार्टीला पटणारं नाही आहे। कार्यकर्ता जो आहे तो एका निष्ठेने, एका विचाराने काम करत असतो इतक्या वर्षापासून। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तशी तर सवय झाली आहे